नमस्कार मित्रांनो, युनिवर्स मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या अवतारी रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया. कधीकधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी इतक्या अद्भुत घडतात की त्या फक्त डोळ्यांनी पाहून किंवा कानाने ऐकून आपण त्यांचा अर्थ लावू शकत नाही. त्या अनुभवांच्या मागे काहीतरी दैवी सत्य असतं. आणि आज आपण अशाच एका महान संतांच्या रहस्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, आपण सगळ्यांनी स्वामी समर्थांचं नाव ऐकलेलंच आहे, पण खरी गोष्ट इतकी खोल आहे की ज्या दिवशी आपण हे जाणून घ्याल ना, तुमचं स्वामींबद्दलचं नातं अजून घट्ट होईल. अनेक लोक विचारतात, स्वामी समर्थ नेमके कोण होते, ते कुठून आले आणि त्यांच्या अवताराचं खरं रहस्य काय आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊया. म्हटलं तर हे सगळं हजारो वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. हिंदू धर्मामध्ये एक संकल्पना आहे, ती म्हणजे दत्तावतार. भगवान दत्तात्रेय हे 3 देवांचा म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा एकत्रित स्वरूप होय. हे ब्रह्मांडातील ज्ञान, करुणा आणि शक्तीचं मूर्तिमंत रूप आहे असं मानलं जातं. जेव्हा जेव्हा धर्तीवर धर्माचा ऱ्हास होतो ना, तेव्हा भक्त संकटात येतात. तेव्हा भगवान दत्तात्रेय विविध रूपं घेऊन अवतार घेतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे कोणत्या तरी दूर देशातून नर्मदेच्या काठावरून अक्कलकोट येथे आले. त्यांचं कोणतंही वय, जन्मगाव किंवा पालक यांची ठोस माहिती कुणालाच नव्हती. पण जेव्हा ते बोलायचे ना, त्यांचे शब्द वेगळ्या युगाची आठवण करून द्यायचे. काही वेळा ते स्वतः म्हणायचे, आम्ही तोच दत्त. भक्तांच्या मनात प्रश्न उभा राहायचा, पण त्यांच्या दर्शनानंतर तो प्रश्न विरघळून जायचा. कारण जेव्हा त्यांच्या डोळ्यात आपण बघतो ना, तेव्हा जणू आपल्या सगळ्या जन्मांचा थकवा संपतो. अनेक लोकांनी अनुभव घेतले की स्वामी समर्थ फक्त शरीरानेच अक्कलकोटमध्ये नव्हते, तर ते अनेक वेळा अनेक ठिकाणी भक्तांची मदत करत होते. कुणी संकटात असेल, कुणी मृत्यूच्या दारात असेल, कुणी अडचणीत असेल, तेव्हा स्वामी स्वप्नात, कधी प्रत्यक्ष, कधी आवाजात, कधी अगदी अपरिचित व्यक्तीच्या रूपाने त्यांच्यापाशी पोचायचे. हेच त्यांच्या अवतारी शक्तीचं लक्षण होतं. स्वामींच्या शिकवणीत कोणतेही कठीण नियम नव्हते. ते म्हणायचे, भक्ती करा, नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा. पण त्या साध्या शब्दांमागे एक अनंत ब्रह्मांडाचं सामर्थ्य दडलेलं होतं. स्वामी फक्त एक संत नव्हते, ते एक काळावर मात करणारी शक्ती होती. ते काळ, अंतर आणि शरीराच्या मर्यादा ओलांडून आपल्या भक्तांपर्यंत पोचायचे. त्यांच्या अवतारी रहस्याबद्दल जेव्हा लोक चर्चा करायचे ना, तेव्हा काही लोक म्हणायचे की ते श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दत्तावतारांचा पुढचा टप्पा आहे, म्हणजेच दत्तगुरूंचा 3रा अवतार. याचा अर्थ स्वामी हे हजारो वर्षांच्या तपश्चर्येचं मूर्त स्वरूप होते. आजही हजारो लोक सांगतात की स्वामी त्यांच्या जीवनात आले आणि त्यांचं नशीब बदललं. काहींचा मृत्यू टाळला, काहींना आजारातून वाचवलं, काहींच्या घरात सुख शांती आणली. हे फक्त योगायोग नाहीत, हे त्या अवतारी शक्तीचे पुरावे आहेत. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण स्वामी समर्थांचं रहस्य हे केवळ इतिहासात किंवा कथा कहाण्यांमध्ये बंदिस्त नाही, ते आजही जिवंत आहे. फक्त तुमचं मन उघडं असावं लागतं. तुम्ही एकदा मनापासून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणलात की तुमच्या आयुष्यात त्यांच्या उपस्थितीची जाणीव होईल. आणि हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते. ते फक्त इतकंच पाहतात की तुम्ही प्रामाणिक आहात ना, प्रेमळ आहात आणि त्यांच्या नावावर विश्वास ठेवता का.
बाकी सगळं ते स्वतः घडवून आणतात. म्हणूनच आज जेव्हा आपण स्वामी समर्थांचं अवतारी रहस्य ऐकलं तेव्हा त्याला फक्त माहिती म्हणून घेऊ नका, त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. कारण हे नाव फक्त एक शब्द नाही, ही एक अशी किल्ली आहे की तुमच्या आयुष्याची प्रत्येक बंद दारं उघडू शकते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.